शासनानं कृषी पंपांची 10 पट पाणीपट्टी वाढवली आहे. या निर्णयाला विरोध करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्याला आमदार अरुण लाड, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर पाटणकर यांनी कृषी पंपांच्या पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना असून सरकारनं पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली. पाणीपट्टी दरवाढ मागं घेण्यासह अन्य मागण्यांसाठी 29 मे रोजी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं डॉक्टर पाटणकर यांनी या मेळाव्यात जाहीर केलं. सकाळी 11 वाजता करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील सहकारी पाणीपुरवठा सभासद, शेतकरी आणि व्यक्तिगत शेतकरी सहभागी होणार आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं डॉक्टर पाटणकर यांनी सांगितलं. सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि व्यक्तिगत कृषी पंपधारकांनी स्वखर्चानं नदीपासून डोंगर कपारीपर्यंत सुमारे 20 मीटरपर्यंत पाणी पोहोच करून जिरायत जमिनी बागायत करून शासनाचा प्रत्यक्ष महसूल वाढवलाय. शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही तोपर्यंत शासनाचे जलसंपदाचे दर माफक अथवा पूर्वीचेच ठेवण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मेळाव्याला कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर, बाबा सोदेवकर, प्रदीप पाटील, RG तांबे, JP लाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.